तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये ऑफिसच्या डब्यासाठी अवघ्या 10 मिनिटमध्ये बनवून तयार होणारी चमचमीत दुधी भोपळ्याची भाजी आज आपण बनवतोय. आणि मी 100% गॅरंटी देऊन सांगते, या पद्धतीने तुम्ही दुधी भोपळा बनवलात तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणार. तर आता या पौष्टिक रेसिपीला पटकन सुरुवात करूया. तर या ठिकाणी कोवळा भोपळा मी भाजीसाठी घेतलेला आहे. जास्त निबर भोपळा घेऊ नका. आणि भोपळा कोवळा असल्यामुळे याची साल काढायची गरज नाही. तर बघा, भोपळा कट करून घेऊया. भोपळा कट करताना आधी दोन्ही टोक कट करून घ्या, म्हणजे फोडी करायला सोपं जाईल. तर कट केल्यानंतर बघा, भोपळा इतपत कोवळा आहे. या कोवळ्या भोपळ्यापासून आपण धपाटे, थालीपीठ, पराठे, इव्हन आपण याची बर्फी देखील बनवू शकतो. किंवा यापासून महिनाभर टिकणाऱ्या पापड्या देखील आपण बनवू शकतो. जर तुम्हाला यांपैकी कोणती रेसिपी हवी असेल तर कमेंट करा, आपण नक्की बनवूया. तर याच्या बटाट्याच्या फोडीप्रमाणे फोडी आपण करून घेतोय. फोडी कट करून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या. तर बघा, भोपळ्याच्या फोडी स्वच्छ धुवून घेतल्या. आता आपल्याला याला मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी गरजेनुसार अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घाला. तर भोपळा चिरल्यानंतर लगेचच मिठाच्या पाण्यात ठेवा किंवा अशा प्रकारे मॅरिनेट करा, जेणेकरून भोपळा काळा पडणार नाही. तर बघा, भोपळा छान असा मॅरिनेट करून घेतला. आता 10 मिनिट असाच मुरत ठेवूया, म्हणजे चवीला छान होतो. तर बघा, 10 मिनिट नंतर भोपळा छान मुरला. याला हळदी मिठाचे छान असे पाणी सुटलेलं आहे. आता लगेचच आपण याला फोडणी घालूया. तर बघा, फोडणी घालण्यासाठी कुकर गरम केलेला आहे. आता कुकरमध्ये 2 चमचे तेल घाला. तेल हलकंसं गरम झाले की लगेचच त्यामध्ये पाव चमचा मोहरी घाला. मोहरी तडतडली की लगेचच यामध्ये जिरे, त्याच्यानंतर 1 चमचा ठेचून घेतलेलं लसूण घाला. लसूण भरपूर घालायचा, लसणामुळे टेस्ट छान येते. तसेच काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये 2 मिरे, अर्धा इंच लवंग, 1 चक्रीय फूल, 1 तमालपत्र आणि 2 लवंग. त्याच्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घाला. तसेच थोडीशी कोथिंबीर, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, त्याच प्रमाणात टोमॅटो घाला. तर सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर फोडणी 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवर परतवून घ्या. जोपर्यंत कांदा नॉर्मल लालसर दिसत नाही तोपर्यंत फोडणी परतवून घ्या, म्हणजे या सगळ्या मसाल्यांचा अर्क भाजीमध्ये उतरेल. तर बघा, काही वेळातच कांदा साधारण लालसर झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेला भोपळा घालायचा आहे. भोपळा घातल्यानंतर गॅस मोठ्या आचेवर करा. मोठ्या आचेवर भोपळा 2 ते 3 मिनिट परतवून घ्या, म्हणजे भोपळ्यामध्ये असणारा नॉर्मल हिरवटपणा कमी होईल. तर बघा, भोपळा 2 ते 3 मिनिट परतवून घेतला. आता यामध्ये डाळ घालायची आहे. तर इथे मी 2 चमचे पिवळी मसूर डाळ अर्धा तास भिजवून घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही दुसरी कोणतीही डाळ घालू शकता. त्याच्यानंतर 3 चमचे खोबऱ्याची कूट घाला. या ठिकाणी तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला तरी देखील चालेल. तसेच 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला घाला. तर मसाले घातले, व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याआधी आपण लाल भोपळ्याची रेसिपी बनवलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एकदा नक्की चेक करा. तर बघा, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तर मी 4 लोकांसाठी भाजी बनवत आहे, म्हणून 1 ग्लास पाणी घालते. या ठिकाणी पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. पाणी घातल्यानंतर तळापासून हलवून घ्या. हलवून घेतल्यानंतर गॅस मध्यम आचेवर करायचा आणि झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या.
जर तुम्हाला कुकरला भोपळा करायचा नसेल तर सेम पद्धतीने तुम्ही लोखंडाच्या तव्यामध्ये करू शकता, तोही चवीला खूप भारी होतो. बघा, काही वेळातच कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या. गॅस बंद करूया आणि स्टीम जाईपर्यंत वाट बघूया. तर काही वेळातच स्टीम पूर्णपणे निघून गेली. बघूयात भोपळ्याची भाजी कशी झालेली आहे. तर बघू शकता मस्त अशी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. याचा सुगंध मस्त येतोय. तुम्ही आहे अशी भोपळ्याची भाजी खाऊ शकता किंवा तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं पळीच्या मदतीने मॅश करून घ्या, म्हणजे भाजी अजून जास्त दाटसर होईल. या ठिकाणी भाजी मस्त दाटसर झालेली आहे. आता भाजीवर थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालूया. तर ही तयार भाजी आपण कोणत्याही प्रकारच्या डोशाबरोबर किंवा घावण, भात, भाकरीबरोबर खाऊ शकतो. चवीला खूप टेस्टी लागते. प्लीज एकदा या पद्धतीने नक्की बनवा. आणि ही आजची पौष्टिक रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका पौष्टिक घरगुती रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.